पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या लावणी महोत्सवाच्या आजच्या दिवसाच्या अखेरच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मी तुमचं स्वागत करते। रसिको, आता जे आपल्या समोर कार्यक्रम सादर करणार आहे लावणीचा आशा रूपा परभणीकर मोडणीम या गेल्या 20 वर्षापासून लावणीचा कार्यक्रम ते करतात। अकलूजला हॅट्रिक झाली आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये, 3दा पारितोषिक मिळालेलं आहे। एवढंच नव्हे तर गेल्या 18 वर्षामध्ये ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यातले 2 अंतिम त्यांनी संघ काढले आणि त्यांची स्पर्धा घेतली। त्या स्पर्धेमध्ये महाविजेता संघ म्हणून यांची निवड झाली। 2009ला शासनातर्फे त्यांनी अमेरिकेचा दौरा केलेला आहे लावणी महोत्सव घेऊन। नुकत्याच झालेल्या दिल्लीला G20 हा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये त्यांना लावणीच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम त्यांनी तिथे केलेला आहे। मंडळी, यांचं काम इतकं मोठं आहे की NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला, म्हणजे तिथं कार्यक्रम व्हावा असं प्रत्येक कलावंताला वाटतं, तिथं अनेकदा यांनी कार्यक्रम केलेला आहे। आणि यांच्यातल्या ज्या वैशाली जाधव ज्या मेन आज आलेल्या नाही आहेत तर त्या या कंपनीच्या प्रमुख आहेत, तर त्यांना नुकताच आत्ता त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत। त्यांना आत्ताच मला त्यांनी मार्कलिस्ट दाखवली, मला खूप छान वाटलं की नुकताच त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। गेली 23 वर्ष शासनाच्या वतीने लावणी महोत्सवात त्यांचा सहभाग असतो। ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये त्या विजेता आहेत अंतिमच्या वैशाली जाधव, त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षक आहेत योगेश देशमुख, ज्या यांची तयारी करून घेतात। त्यांच्यासमोर आयडॉल कोणाचा आहे या सगळ्या कलावंतांसमोर तर मधु कांबीकर, सरलाबाई नंदुरकर आणि स्वतः वैशाली जाधव या त्यांच्या आयडॉल आहेत या सगळ्या नृत्यांगनाच्या। आणि सांगायला आनंद होतो की आता 18 एप्रिलला दुबईला हा संच लावणी कार्यक्रम करण्यासाठी जाणार आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरचे जे कार्यक्रम होतात त्यात सगळ्यात जास्त आमच्या संघाचे कार्यक्रम जास्त होतात बाहेर लावण्यांचे। त्याचबरोबर त्यांचा NCPA हा जो मुंबईला थिएटर आहे जिथं अनेक मोठ्या मोठ्या कलावंतांनी आपली कला सादर केलेली आहे, अशा NCPAला त्यांचा कार्यक्रम झालेला आहे नृत्याचा। हे खरोखरच खूप छान वाटतं। आणि पणजीपासून त्यांना आता इथं पणजीपासून त्या म्हणजे त्यांच्या पणजी ज्या होत्या त्यांच्यापासून लावणीचा हा जो काही त्यांचा काय मार्ग त्यांना सापडलेला आहे तिथून त्यांचं पारंपरिक लावण्या त्या करतायत। आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की मुलांना मात्र आम्ही आता शिकवणार आहोत, आमची मुलं डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात। यांची मुलं निश्चितच भारताच्या जडणघडणीमध्ये एक मोलाचं सहकार्य करतील, मोलाचं नाव देतील अशी आपण अपेक्षा करूया। आणि आता यांचा सत्कार करण्यासाठी आशा रूपा परभणीकर यांचा सत्कार करण्यासाठी मी शासनाच्या वतीनं सचिन पाईकराव यांना विनंती करते। त्याचबरोबर या महोत्सवाचे समन्वयक दादा साळुंके जे स्वतः लावण्यखणी या कार्यक्रमाचे निर्माते आहेत। नाटकामध्ये त्यांनी अनेकदा प्रकाश योजना केलेली आहे, नेपथ्य केलेलं आहे। अशा दोघांच्या हस्ते आता आपण आशा रूपा परभणीकर यांनी पुढे यावं, त्यांचा सत्कार इथं होतोय। प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन त्यांचा इथं सत्कार संपन्न होतोय। लावण्यवती म्हणून त्यांना स्वतःला अभिमान आहे त्यांच्या ग्रुपचा आणि हा अभिमान खरंच साथ आहे, कारण आता दुबईला त्यांचा करिश्मा दिसणार आहे। महाराष्ट्राची ही लावणी दुबईला चाललेली आहे, त्याच्यासाठी पण आपण त्यांना शुभेच्छा देऊया। या दोघी बहिणी आहेत बरं का इथं, जुळ्या बहिणी आहेत, जुळ्या बहिणी त्या त्यांच्या परदेश गमनासाठी शुभेच्छा देऊयात आणि आता त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होती। धन्यवाद।
मंडळी या कार्यक्रमाची सुरुवात होते ज्ञानेश्वरांच्या भक्ताला. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकल मती म्हणे न्यू
कान्हा 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 माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना. तुझ्यासाठी आले बना. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी
पाणी लय नाजूक ग फुलराणी शेण ते अडाचं पाणी लय नाजूक ग फुलराणी शेण ते अडाचं पाणी नाही सवय मला कामाची नाही सवय मला कामाची कामाची मी लाडाची ग लाडाची लाडाची ग मी लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची या डोंगरच्या आडवाटा चालता मोडला काटा या डोंगरच्या आडवाटा चालता मोडला काटा या डोंगरच्या आडवाटा चालता मोडला काटा भिटका तेरी झाडाची भिटका तेरी झाडाची झाडाची मी लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची मी लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची लाडाची ग मी लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची बोल मी लाडाची ग लाडाची ग लाडाची ग लाडाची लाडाची ग लाडाची इच्छा काय हाय तुमचा हुकम इच्छा काय हाय
ज्वारीचा मसाला तुमच्या घरात करते मी 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 मसाला Bye.
भलत्याच वेळी उठल आणि बापच गीत बसल बाई ग कासरी नवरा हवा का तुझला सांग मला बाई ग कासरी नवरा हवा का तुझला सांग मला रोजच बांगड्या नव्या नव्या रोजच कंगन नवा नवा रोजच बांगड्या नव्या नव्या रोजच कंगन नवा नवा कंटाची होशील बाई ग आणि बांगड्यावर फिरशील ग कातराची होशील बाई ग आणि बांगड्यावर फिरशील ग बाई ग कासरी नवरा नको मला कासरी नवरा नको मला हात दबायची सवय त्याला हात दबायची सवय त्याला भलत्याच वेळी उठल ग आणि हातच लावत बसल भलत्याच वेळी उठल ग आणि हातच लावत बसल बाई ग पैलवानी नवरा हवा का तुझला सांग मला बाई ग पैलवानी नवरा हवा का तुझला सांग मला रोजच कुस्त्या नव्या नव्या रोजच तालीम नवी नवी रोजच कुस्त्या नव्या नव्या रोजच तालीम नवी नवी
पाणी शेंडी